जे शेत आपण दररोज पाहतो, त्या माळा रानावर, त्याच वाटेवर रात्री काही वेगळंच असतं. श्वास रोखणारी शांतता, आणि त्या शांततेत काहीतरी वेगळेच घडत असते. असं काहीतरी ते फक्त अंधारालाच कळतं. हाही अनुभव असाच आहे, जिथे वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषा पुसट होतात आणि आपण कुठल्या जगात आहे हेच ओळखू शकत नाही. असाच हा भयान अनुभव. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरने पाठवला आहे. माझा मामा आता कुणाशी फारसं बोलत नाही. फार क्वचितच त्याच्या चेहऱ्यावरती हसू उमटते. पूर्वीचा हसत मुखत असणारा माणूस आता जरा गप्प गप्प असतो. त्याच्या या बदल्यामागं एक कारण आहे. त्या रात्री घडलेला अनुभव, जो त्याच्या आयुष्याचा प्रवास बदलून गेला. आमचं गाव थोडं आडवळणाचं, वस्ती थोडी, आणि आसपासचा निसर्ग कधी शांत तर कधी गोडतीनं भरलेला. आमच्या कुटुंबाची जमीन गावाच्या दुसऱ्या टोकेला आहे, आणि तिथे कॅनल पलीकडे एक विहीरही आहे. ती विहीर 5 भावांनी मिळून बांधलेली, त्यामुळे विभागून आहे. त्यामुळे प्रत्येक भाऊ सोयीनुसार वापरायचा. त्या दिवशी मामाची पाळी होती. जेवण आटोपून तो शेताला पाणी द्यायला निघाला. त्या रात्री चंद्रप्रकाशही जेमतेम होता, कारण ढग दाटून आले होते. त्यामुळे चंद्र अधूनमधून नजरे पडत होता. मामा टॉर्च घेऊन निघाला होता. त्याचा क्रम ठरलेला असायचा. मोटार चालू करायची, पाणी सोडायचं, 1-1.5 तास थांबायचं, आणि मग मोटार बंद करून घरी परत यायचं. एरीची मोटर बंद करायची असेल तर कॅनल पलीकड जावं लागायचे. त्यामुळे तो चालत दुसऱ्या बाजूला गेला आणि तो मोटार सुरू करून पुन्हा शेतात आला. सगळं नेहमीसारखं होतं. शेताला पाणी देत असताना काही वेळात पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि हळूहळू करत पाणी यायचं पूर्ण थांबलं. मामाला कळलं मोटार बंद झाली आहे. तसे तो पूल ओलांडून विहिरीकडे गेला. लाईट चालू होती, वायर नीट होती. मोटार बंद पडायचं काही कारण दिसत नव्हतं. त्याने बटन दाबून मोटार सुरू केली आणि पुन्हा शेतात आला. अवघी 10 मिनिटं झाली असतील. पुन्हा मोटार बंद झाली, पाणी थांबलं. तसे तो पुन्हा गेला, मोटर चालू करून परत आला. काही मिनिटात पुन्हा तेच. आता त्याची चिडचिड होऊ लागली. त्याने जाऊन प्लग काढला, संपूर्ण वायर तपासली, पाईप पाहिला, पण त्याला मोटर बंद पडायचं काही कारण दिसत नव्हतं. सगळं बघून झाल्यावर त्याने पुन्हा एकदा मोटर चालू केली आणि शेतात पाणी द्यायला आला. पण काही मिनिटं होत नाही, पुन्हा तसंच झालं. आता मात्र त्याला खूप राग आला. त्याला वाटलं कोणीतरी नक्कीच आपली मस्ती करत आहे आणि मोटरचं बटन बंद करून पळून जात आहे असं वाटलं. यावेळेस ते तावातावात निघाला. पण तेव्हा तो विहिरीजवळ पोहोचला, तेव्हा तिकडचे भयान दृश्य पाहतच राहिला. मोटारच्या बटनाजवळ एक तरुण मुलगी बसली होती. ती मुलगी रडत होती. त्या अंधाऱ्या रात्रीत तिचा तो रडण्याचा आवाज मनात धडकी भरवत होता. त्याने घाबरतच तिच्या बाजूला टॉर्चचा प्रकाश नेला आणि त्याच प्रकाशात तिचं भयान रूप दिसलं. संपूर्ण वल्ली चिंब, केसातून पाणी गळत होतं, चेहरा पांढरा फटक. त्याने थरथरत्या हाताने तिच्यावर टॉर्च फिरवली
तिने त्याच्याकडे पाहून किळसवाणी आवाजात जोरात वरडली. तिचं ते भेसूर आवाजामध्ये आरडणं ऐकून त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली. काही न पाहता तो मागे वळून धावत सुटला आणि घरी आला. कुणाशी काही न बोलता थेट झोपून गेला. सकाळी सुद्धा ओरडतच उठला. त्याने त्याचा अनुभव सांगितला. त्याच्या आवाजात एक वेगळीच भीती होती, कारण मामाने तिला ओळखलं होतं. ती गावातलीच एक मुलगी होती, पण 5 वर्षापूर्वी ती मरण पावली होती. काही वर्षापूर्वी तिचं एका मुलावर प्रेम प्रकरण झालं होतं. तिच्या भावाला हे समजल्यावर त्यांनी संतापाने तिला घराच्या बाहेर काढलं होतं. गावकऱ्यासमोर तो तिला अमानुषपणे मारहाण करू लागला. ती सुटकेची भीक मागू लागली, पण तो मात्र थांबत नव्हता. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती धावत सुटली आणि शेतात आली. तोही तिच्या मागे येऊन मारहाण करत राहिला. संपूर्ण गाव गोळा झालं होतं, पण तिच्या मदतीला एकही गावकरी आला नव्हता. रागाच्या भरात तिला मारहाण करताना त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला बरीच वर्षे उलटली आहे, पण अगदी आजही ती विहिरीजवळ रडताना दिसते. बऱ्याच जणांनी तिला पाहिलं आहे, पण तिला असं वाटतं की या दासातून मला गावकरी वाचवतात. पण तिच्या आत्मेला हे ठाऊक नाही का ह्या जगातून ती कधीच गेली आहे. एखादा व्यक्ती वेदनेने तडफडून मेला, त्याचा जीव कुठे ना कुठे अडकतो. कधी खोल पाण्यात तर कधी पुलावर.